एकीकडे बारामतीमध्ये ही सगळी चर्चा होत असताना तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि चिन्ह कुणाला मिळणार आहे याबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली। यावेळी सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला नसला तरी अंशतः अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांना दिलासा दिला आणि हाच दिलासा देताना कोर्टाने कुठली महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली पाहूया। लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार गटाला आणि अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राखीव ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरण्याची मुभा या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत दिली। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय नेमकं म्हटलं आपण पाहूया। लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची पवार गटाला परवानगी आहे। तुतारी हे चिन्ह लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत वापरायला मुभा आहे। तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शरद पवार गटाची असेल। घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव तुर्तास अजित पवार यांना देण्यात आले। घड्याळ हे चिन्ह मिळाल्याची अजित पवार गटानं जाहीर नोटीस द्यावी। ही नोटीस हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतून वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी। दरम्यान यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून काय प्रतिक्रिया आल्या त्याही जाणून घेऊया। फ्लावर का सिंबल अजित पवार यूज कर सकेंगे, पर लेकिन हर पोस्टर पे लिखना पड़ेगा कि सुप्रीम कोर्ट का अंतिम निकाल आने तक ये सिंबल हम यूज कर रहे हैं। तो इसका सीधा मतलब है कि ये सिंबल जाने वाला है। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी अतिशय मनापासून आदर करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली जी काही भूमिका घेतली, राष्ट्रीय निवडणूक आयोग त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी त्या संदर्भातला निर्णय दिला आणि आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक जाणीवपूर्वक काहीतरी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, परंतु न्यायव्यवस्थेने आम्ही घेतलेल्या निर्णयाच्यासाठी अनुकूलता दाखवली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून याच्याबद्दलचं मी अतिशय मनापासून हा निकाल या ठिकाणी आम्ही स्वीकारतो। सुप्रीम कोर्टाने या सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाला देखील महत्त्वपूर्ण निर्देश दिले। तुतारी हे चिन्ह पवारसाहेब वापरू शकतील लोकसभा आणि विधानसभेसाठी, आणि अजितदादा हे तुर्तास तरी घड्याळ हे चिन्ह वापरू शकतात, पण दरवेळेस जेव्हा ते घड्याळ हे चिन्ह वापरतील न्यूजपेपरमध्ये, ऑडिओ सगळ्या ह्याच्यात, तर त्यांना खाली एक लाईनमध्ये लिहावं लागेल की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि हे चिन्ह माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचा मुख्य निकाल येईपर्यंतच आहे। यावेळी अजित पवार गटाकडून आम्ही भविष्यात शरद पवार यांचा फोटो किंवा नाव वापरणार नाही असं हमीपत्रही न्यायालयात जमा केलं। तुर्तास तरी कोर्टानं दोन्ही गटांना दिलासा दिला असला तरी या खटल्याच्या अंतिम निकालानुसार या निर्णयात बदल होऊ शकतो। त्यामुळे भविष्यात घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहील की ते शरद पवारांना मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।